धनंजय मुंडेंच्या मंत्रिमंडळामध्ये समावेशाची चर्चा सुरू झाल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे। बीडमध्ये 45 वर्षांमध्ये मराठा समाजाचा कॅबिनेट मंत्री आणि पालकमंत्री झाला नाही, मंत्रिपदासाठी आपली जात आडवी येते अशी खतखत प्रकाश सोळंके यांनी व्यक्त केली आहे। दरम्यान मंगळवारी आपण त्यांच्याशी बोलणार असल्याचं अजित पवारांनी म्हटलंय। बीड जिल्ह्यामध्ये नेहमीच ओबीसीना आणि मागासवर्गीयांना प्राधान्य देण्याचं काम मागच्या अनेक वर्षामध्ये या ठिकाणी झालेलं आहे आणि त्यामुळं ती त्यांची विचारधारा आहे। फुले शाहू आंबेडकर यांची विचारधारा, सगळ्या समाजाला बरोबर घेऊन जायचं, राजकारण करायचं, त्याच्या बाबतीत कुठंतरी ते सातत्यानं बीड जिल्ह्यामध्ये हे प्राधान्य देत आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही। परंतु त्याच्यामध्ये या पक्षाचा जो कणा आहे, ज्या समाजाने आजपर्यंत या पक्षाला नेहमीच ताकद दिलेली आहे, तो समाज मात्र दुर्दैवाने गेले 45 वर्ष पालकमंत्री पदापासून कॅबिनेट मंत्र्यापासून वंचित राहिला, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे आणि याच्या बाबतीतही कुठंतरी विचार झाला पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे। सोळंके नाराज झाले, ते म्हणतात की 45 वर्ष झाली इथे काय फक्त ओबीसीना आरक्षण आहे का मंत्रिपदासाठी? ते म्हणतात की शरद पवारांपासून मंगळवारी आमदारांची त्यावेळेस काय नक्की आपलं म्हणणं आहे?